कंगाल झालेला आहे, राज्य भिकारी झालेलं आहे. आता हे सत्ताधारी लोकांच्या तोंडून आता आपण सगळे ऐकतो, पण वस्तुस्थिती ही खरी आहे. आणि सत्ताधारी पक्षातील काही लोक सत्य बोलतायत की राज्याची आर्थिक स्थिती फार दोलायमान झालेली आहे, बिकट परिस्थितीतून जात आहे. कालच माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 7 महिन्यापासून निराधारचे पैसे न मिळाल्यामुळे एका वयोवृद्ध माणसाने आत्महत्या केली. त्याला जगणं कठीण झालं होतं. सगळीकडे ती बातमी आपल्याकडे पोहोचली की नाही माहीत नाही, त्याची सगळी माहिती आहे. आणि दुसरीकडे कंत्राटदार आत्महत्या करतोय. आता कंत्राटदारांनी नवीन काम करायचंच नाही असा निर्णय घेण्याची त्यांची बैठक सुरू झालेली आहे. रस्त्यांची पूर्णतः चाळण झाली. मागील 2 वर्षापासून पुरेसा निधी नाही म्हणून कंत्राटदार टेंडर घेऊन काम करत नाही, पैसे मिळत नाही म्हणून. फार वाईट अवस्थेमधून हे राज्य चाललेलं आहे. आता 9,38,00,000 कर्ज झालेलं आहे. साधारणतः 80,000 कोटी रुपये PWDचे देणे आहे. इतर विभागांची गोळाबेरीज केली तर आता साधारणतः 1,50,000 कोटी रुपये याची लायबिलिटी या राज्य सरकारवर आता आहे. ती तुरंत देणे आहे. या संदर्भातले वित्तमंत्री काय तो खुलासा करतील, पण आमच्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे मी बोलतो आहे. याबरोबर आता यांनी जे काही आश्वासनं दिले त्या आश्वासनाची पूर्तता कुठे होताना दिसत नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देतो म्हणून फसवणूक केली, 1500 रुपये देत आहेत. त्यातले 24 लाख महिलांना त्यातून वगळलाय विविध कारणाने. आणि शेतकऱ्यांच्या कर्जाला कर्जमाफीचा फार मोठा सरकारने छाती बडवून उर बडवून सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, 7/12 कोरा करणार आहोत. आत्ताही राज्यातील शेतकऱ्यावर साधारणतः 37 लाख कोटीचं कर्ज आता शेतकऱ्यावर आहे आणि 35,300 कोटी रुपयाचं कर्ज आहे. आणि यामध्ये राष्ट्रीय बँका आणि सहकारी बँका, सहकारी जिल्हा सहकारी बँकांच्याकडे 15,494 कोटी रुपयाचं कर्ज शेतकऱ्याकडे थकीत आहे आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे 18,000 कोटीचं कर्ज थकीत आहे. प्रादेशिक बँकांकडे 800 कोटी आणि खाजगी बँकांकडे 3,000 कोटी. अशा एकूण या राज्यामध्ये आता 37,392 कोटी एकूण कर्ज शेतकऱ्यांच्याकडे. त्यामुळे आता हे थकीत असल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही आहे आणि त्यामुळं शेतकरी आता संकटात सापडला. मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत, शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. त्या संदर्भात या सरकारला कुठलीही देणं घेणं नाही. सरकारला अशा प्रकारची एकूण परिस्थिती या सरकारने करून ठेवलेली आहे. खरं तर दुर्दैवानं शेतकरी आत्महत्या करतो, वयोवृद्ध आत्महत्या करतो, कंत्राटदार आत्महत्या करतो आणि सरकार मात्र मूग गिळून गप्प बसलेलं आहे. कुठेच त्यांची ॲक्शन दिसत नाही. एकीकडे कलंकित मंत्र्यांची यादी वाढत चालली, त्याच्यावर निर्णय होत नाही आणि दुसरीकडे हे सगळ्यांचं आत्महत्येचं सत्र सुरू आहे. मी आता बोलल्याप्रमाणे कलंकित मंत्रीवर अजूनही कारवाई होत नाही. कृषी मंत्र्यांचा राजीनामा न घेणं म्हणजे याबाबत सरकारची काय भूमिका आहे काय कळत नाही. अजितदादांना अशी काय अडचण आहे की त्यांचा राजीनामा ते घेत नाही. एवढी मोठे त्यांनी शेतकऱ्यांना आव्हानजनक टिप्पणी केली, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं आणि ते रमी खेळण्यात व्यस्त असतात. ते सगळीकडे लोकांनी पाहिलंय. ते ऑनलाईन गेमवर व्यस्त आहेत आणि त्यांनी तेही म्हटलं होतं की कोसाळगावची पाटीलकी आहे शेती किमान आणि त्यांच्यावर अशा कृषी मंत्र्यावर, शेतकऱ्यांना वारंवार हिनवणाऱ्या मंत्र्यावर, ज्यांना जो भिकारी म्हणून संबोधतो, कारवाई होत नाही. हे राज्याचं दुर्दैव आहे असं मी मानतो. दादांची काय अडचण आहे ते मला माहीत नाही, पण नुसते काही मनामध्ये खाते बदलण्याचा विषय चालला होता, पण त्यामध्ये ते त्यांना माहीत. पण मला वाटतं की या अशा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्यांचा राजीनामा सरकारने लवकर घेतला पाहिजे. नाहीतर हे सरकार अशा नालायक लोकांच्या पाठीमागे आहे
असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच सरकारला अशी मंत्री चालतात शेतकऱ्यांचा अवमान करणारे, हनी ट्रॅपमध्ये असणारे, बिअर बार चालवणारे आणि पैशाची बॅग बाळगणारे असे मंत्री सरकारला चालतात का, हा खरा प्रश्न आहे. आणि अशा मंत्र्यांना सरकार पाठीशी घालतं काय? जर हे नालायक लोक राहत असेल तर मग सरकारच उद्या नालायक ठरेल अशा मंत्र्यांना पाठीशी घालून. आणि हे यांना दाखवायचं आहे की आम्ही नालायकच आहोत, हा बेशरमपणा सरकारला दाखवायचा असेल तर कारवाई करू नये, अन्यथा यांनी त्यावर कारवाई केली पाहिजे असं आमचं स्पष्टपणे मत आहे. आपल्याला माहीत आहे की अलीकडे नवनवीन प्रकरणावरून आपल्या राज्यामध्ये येत असतात आणि त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी जे आत्ता समोर माहिती येते आहे, खडसेंच्या जावयांना त्या ठिकाणी जी काही कारवाई झाली त्यामध्ये हा एकूणच प्रकार जो आहे तो प्रकार त्यांना अडकवण्यासाठी रचलेला हा ट्रॅप आहे, अशा प्रकारची माहिती समोर येते आहे. म्हणजे सरकारला झालं तरी काय, कोणी जर त्यांच्या विरुद्ध बोलला तर त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या कुटुंबांना त्यांना कुठे ना कुठेतरी ट्रॅप करून अडकवायचं आणि आपलं पाप लपवायचं, आपल्या पापावर पांघरून घालायचं, अशी एकूणच सरकारची मानसिकता या ठिकाणी दिसते आहे. म्हणजेच सरकारला, सरकारची तिजोरी लुटणारे, सरकारमध्ये घाणेरडे कृत्य करणारे, सरकारमध्ये म्हणजे बिअरबार चालवणारे, सरकारमध्ये आमदाराला आपल्या सरकारमध्ये इतरांना बदलून काढणारे, सगळं कसं चालतं, कुठल्या दिशेने हे राज्य चाललंय, हा एवढा किळसवाना प्रकार कधीच महाराष्ट्राने पाहिला नाही. हा सगळा प्रकार महाराष्ट्रात आता आपण सगळ्यांना बघायला मिळतो आहे. फार मला वाटतं की नाही, असं आहे की मंडळाला का नाकारलं जात आहे, तर याचं मूळ कारण असं आहे की गोविंदामधून जे काही मराठी माणसाच्या एकत्रितपणाची जी काही गाठ बांधली गेली अलीकडे आणि संपूर्ण मराठी भाषिक एकत्र येतो आहे आणि त्याची धास्ती दोन बंधू एकत्र आल्यानंतर सरकारला कदाचित झाली असावी. ते धास्तीमुळे, त्या भीतीमुळे अशा प्रकारचा नवीन कुठला तरी आदेश काढला असावा. तुम्हाला एक सांगू आता, म्हणजे राज्य हे किंवा देश कशा पद्धतीने चाललाय, कालच एक सरकारने एक सर्क्युलर काढलाय, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याने या सरकारच्या धोरणाविरुद्ध कुठलीही कमेंट्स करू नये, सोशल मीडियावर करू नये, असेही करू नये, तसेही करू नये. म्हणजेच सरकार काहीही धोरण केलं तरी त्याला त्या मुकसंमतीनं या सगळ्यांनी सहन करायचं. कर्मचारी झाला म्हणजे काही कोणाचा त्या सरकारचा गुलाम नाही, तो स्वायत्त आहे, त्याला अधिकार दिलेला आहे, त्याच्या स्वायत्ततेवर, त्याच्या अधिकार क्षेत्रावर घाला घातण्याचं काम केलंय, त्याला गुलाम बनवण्याचं काम चाललंय. ही कुठली मानसिकता आहे? जर एखादा काम सरकार चुकीचं घेत असेल आणि त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया येत असेल तर मला वाटतं हा देश लोकशाहीवर चालणार आहे, त्याला ते मत प्रकट करण्याचा अधिकार आहे. पण असेच सगळं जी आर काढून की नाही आम्ही हुकुमशहाच आहोत हे दाखवण्याचा सरकारचा एकूण प्रयत्न आहे. आणि कर्मचारी म्हणजे आमचे गुलाम आहेत, तुम्ही गुलाम आहात, आम्ही म्हणू तेच, आणि आमच्या शब्दाच्या पलीकडं अजिबात तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, आणि बोलाल तर तुम्हाला सेवेत राहण्याचा अधिकार असणार नाही, तुम्हाला नोकरीत राहण्याचा अधिकार असणार नाही, अशा प्रकारची ती धमकी आहे. त्याच पद्धतीनं हे कारभार सुरू आहे की दोन बंधू एकत्र आल्यानंतर जी काही परिस्थिती आता निर्माण होते आहे तो कदाचित त्यांच्या ह्याच्यापेक्षा मोठी हंडी बांधू शकतील, ते नाही असं नाही, वेगळाही गोविंदा करू शकतील. आता काय सरकारचेच पैसे आहेत लुटलेले, त्यामुळं हंडीचा साईज वाढेल आणि तिकडे जाणारा जो काही यांचा परंपरागत जे काही हा उत्सवामध्ये सहभागी होणारे मंडळ आहेत किंवा तो आयोजक आहेत त्याच्यापेक्षा मोठं दाखवण्याचा प्रयत्न होईल आणि लोकांमध्ये मेसेज देण्याचा प्रयत्न करेल की हे एकत्र येवत की न येत पण यांच्यापेक्षा आम्ही काही मोठं करू शकतो, हा एक प्रकार त्याच्यामध्ये असू शकतो. तर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही, वादग्रस्त मंत्र्यांना समज दिली चांगलं आहे, नका घेऊ राजीनामा, यांना किमान तेवढं तर करा. मी काल बोललो की श्रावण मास सुरू आहे, सोमवारी यांना गोमूत्र घेऊन शुद्ध करून तर घ्या.
त्यांना शंकराच्या पिंडीवरच्या बसवा, त्यांच्यावर बेलपत्र व्हा, गोमूत्र शिंपटा आणि सांगा की यांना आम्ही आता शुद्ध करून घेतलं आहे, त्यामुळे यांना आता मंत्रिमंडळातून आम्ही काढणार नाही. आणि ज्यांना एक बार चालवत असेल त्यांनी 3 बार चालवले तरी चालतील. ज्यांनी एकदा भिकारी म्हणून म्हटलं आणि एकदा रमी खेळले तरी त्यांनी मोबाईलवर रमी खेळली, पण त्यांनी प्रत्यक्ष रमी खेळून लोकांना लुटल्याशिवाय आम्ही काढणार नाही. आणि एक बॅग दिसली किमान 10 बॅग दिसल्याशिवाय आम्ही त्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टीच करणार नाही. अशा प्रकारचा एकदा विषय ठरवावा आणि मग तो निर्णय घ्यावा. आमचा त्यांना पाठिंबा राहील. सर, कुठेतरी ब्लेमिंग सुरू आहे असं वाटतं का भाजप? कारण राष्ट्रवादी म्हणते की एक ऑलरेडी आमचा राजीनामा देत आहे, आता शिंदेच्या माणसांचे देखील राजीनामे घ्या, मंत्र्यांचे देखील राजीनामे घ्या, तर कुठेतरी हे सगळं ब्लेमिंग सुरू आहे असं वाटतंय. असं हे तिघांचं राज्य आहे आणि यांना माहीत नव्हतं की तिघांचं संख्याबळ 250च्या जवळपास जाईल, 240च्या. त्यामुळे एका भारतीय जनता पक्षाला कधी स्वप्नातही विचारलं गेला होता की आमच्याकडे 132 जागा येतील. ती 4 दिवसात फिरलेला गेम आहे तो. काय केलं ते सगळ्यांना माहीत आहे, कसे वाढवलेत, काय वाढवलेत. आम्ही पण बोललो, उद्धवजी पण बोललेत. पण एक सांगू, हे तीनही लोक स्वतः एवढे ॲम्बिशियस आहेत, म्हणजे यांना सत्ता आणि संपत्तीचा एवढा हव्यास आहे. त्यामुळं तिघांचं कधीही पटणार नाहीच. आत्ता ही टेम्पररी त्यांची केलेली काहीतरी ॲडजस्टमेंट असं मी मानतो. भविष्यात भारतीय जनता पक्षाला 288 जागाच लढायच्या आहेत. त्यामुळे ते दोनही पक्षांची काय अवस्था पुढच्या काळात होईल हे येणारा काळ सांगेल. पण मला तरी आत्ता एवढंच सांगतो मी तुम्हा सगळ्यांना की कुरघोडीपेक्षा मी नक्की सांगेल की अंतर्गत शीतयुद्ध यांच्यामध्ये प्रचंड सुरू आहे. दाखवत वेगळे असले तरी, दिखावा जरी काय म्हणतो त्याला, आपल्याला वेगळी परिस्थिती असली तरी अंतर्गत प्रचंड संतोष. ज्यावेळेस आम्हाला वैयक्तिक आमदार मिळतात, काही मंत्री भेटतात, त्यावेळेस त्यांच्या तोंडून जे निघतं ते हे सरकारमध्ये आहेत की सरकारच्या बाहेर आहेत, अशा प्रकारची एकूण त्यांच्यामध्ये ते सगळं ऐकल्यानंतर, चर्चा केल्यानंतर परिस्थिती येते. म्हणून कुरघोडी म्हणण्यापेक्षा हे म्हणजे कोल्ड वार आहे आणि हे वार कधी त्याचं रुद्ररूप धारण करेल. पण आता सगळ्यांची मजबुरी आहे. सगळ्यांनाच वाटतं आता की सत्तेच्या बाहेर, सत्तेत टिकून राहायचं आहे. म्हणून अनेकांना मुका मार सहन करावा लागतो आहे. म्हणजे तोंड दाबून मुक्याचा मार असतो ना, तो मुक्याचा मार सध्या 2 पक्ष सहन करत आहेत आणि एक पक्ष मुका मार देतो आहे आणि त्यांच्या तोंडून काही ब्र निघत नाही, ब्र काढू शकत नाही, आवाजही काढू शकत नाही, रडताही येत नाही, आवाजही काढता येत नाही आणि सांगताही येत नाही, दुखता येतं. अशी अवस्था त्यांची आहे. संजय राऊत साहेबांनी आरोप केल्यानंतर असं म्हणणं आहे की राजस्थान संजयचा पक्ष भाजपमध्ये गेली म्हणून. बघा, एकतर मी सांगितलं की 288 लढवायची भारतीय जनता पक्षाची पुढच्या निवडणुकीतली प्लॅनिंग सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीनं पक्ष फोडणं सुरू आहे, माणसं पळवणं सुरू आहे, आमदारांचे माझे आमदार घेऊन चालले आहेत मोठ्या प्रमाणात, इतर पक्षातील, काँग्रेसचे असतील, इतर पक्षातील असतील, तर हे त्यांची तयारी त्यांनी ते केलेली आहे. मग ही कुठे असणार? त्यांना मर्जच करावं लागेल. संजय राऊतांच्या म्हणण्यामध्ये काही प्रमाणात सत्यता आहेच, नाहीतर त्यांना वेगळी चूल मांडावी लागेल. म्हणजे एकूणच सरकारची मानसिकता या ठिकाणी दिसते आहे. म्हणजेच सरकारची तिजोरी लुटणारे, सरकारमध्ये घाणेरडे कृत्य करणारे, सरकारमध्ये म्हणजे बिअरबार चालवणारे, सरकारमध्ये आमदाराला आपल्या सरकारमध्ये इतरांना बदलून काढणारे, सगळं कसं चालतं? कुठल्या दिशेने हे राज्य चाललं आहे? हा एवढा किळसवाना प्रकार कधीच महाराष्ट्राने पाहिला नाही. हा सगळा प्रकार महाराष्ट्रात आता आपण सगळ्यांना बघायला मिळतो आहे. फार मला वाटतं की आम्ही महाराष्ट्राचं नाव मोठ्या अभिमानाने आम्ही घेतो,
पण अलीकडच्या या सरकारमुळे महाराष्ट्र देशामध्ये सगळ्यात बदनाम राष्ट्र म्हणून महाराष्ट्राची आता ओळख व्हायला लागली आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जे आत्ता चाललेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडे पैसे नसताना आज बिअर बारमध्ये सही करायसाठी मात्र अधिकारी बसत आहेत आणि बिअर बारमध्ये दारू ढोसत नशा करत सरकारी फाईलवर सह्या केल्या जात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते गडचिरोलीचे अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री असतील त्या जिल्ह्यातले अधिकारी जर असे बेधुंद असतील तर कुठल्या दिशेनं विकासाचा गाडा हे आखणार आहेत किंवा नेता आहेत याचं उत्तर आमच्याकडून मागण्यापेक्षा जनतेने किंवा त्या स्वतः सरकारने दिलं पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण सगळेजण बघतात महाराष्ट्रामध्ये की इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली एकीकडे शेतकऱ्यांना वेठीस धरलं जातं. खूप विरोध असूनही राज्यात आम्ही शक्तीपीठ मार्गाला बांधण्याचा चंग करतो, एकदम आम्ही वेळा उचलतो, अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे. शेतकरी टाहो फोडून ओरडतोय की आम्हाला नको आहे. मग ही सक्ती काय आहे, ही कशामुळे आहे? लोकांचा विरोध पत्करून, शेतकऱ्यांचा विरोध पत्करून असे महामार्ग बांधायला पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 37,000 कोटी रुपये माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलाय. काल परवा 370 कोटी रुपयाची मदत काहीतरी मदत पुनर्वसन मंत्र्यांनी जाहीर केली. अवकाळी पावसामुळं आणि अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे सरकारनेच दिलेला आकडा होता की 23,000 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे. साधारणतः जर आपण त्याला 1,500 रुपये, 15,000, 20,000 रुपये पकडले तर 4,500 कोटीची गरज आहे. पण दिले किती? तर 360 कोटी रुपये. म्हणजे ही घोर फसवणूक या ठिकाणी होते आहे. ॲम्ब्युलन्सच्या संदर्भामध्ये जे काही झारखंडमध्ये अटक झाली त्या डायरेक्टरला, हा घोटाळा खूप मोठा आहे. विविध पातळ्यावर यांची कोर्ट कचेरी सुरू आहे, त्याला काम दिलेलं आहे. यामध्ये कोण कोण आहेत ही चौकशी जर, आणि हा कंत्राट याची मुख्यमंत्र्यांनी जर चौकशी केली तर यातलं गोडबंगल मोठ्या प्रमाणात होईल. तिजोरीची लूट कशी चालली आहे आणि तिजोरी खाली का झाली, तर अशा या कंत्राटामुळे खाली झाली आहे. आम्ही एकीकडे आजच बातमी आहे आणि तो प्रश्नही विधानसभेमध्ये उपस्थित झाला होता. मेघा इंजिनिअरिंगनी अवैध उत्खनन केल्यामुळे 55 कोटी रुपयेचा दंड त्या ठिकाणी तहसीलदार आणि एसडीओने आकारला होता. संभाजीनगरला अपील झाली, अतिरिक्त कमिशनरनी अपील फेटाळली आणि ते महोदय मेगा इंजिनिअरिंग या ठिकाणी अपीलमध्ये मंत्रालयात आले आणि मंत्रालयातून महसूल विभागाने त्यांचा आकारलेला दंड माफ करून केवळ 17 लाख रुपये केला. 55 कोटीवरून हे उत्तरात आलंय प्रश्न. जर अशा पद्धतीनं महसुलाची लूट होत असेल आणि महसूलची सूट देत असतील तर सरकारच्या तिजोरीत पैसे येणार कुठून? आणि गरीब सामान्य माणूस, आदिवासी, शेतकरी, दलित, शोषित, पीडित या माणसाला न्याय कसा मिळेल? म्हणजेच आत्ताचा हा कारभार राज्याला खड्ड्यात घालणारा कारभार सुरू आहे. आणि जर वेळी सावरला नाही तर महाराष्ट्र आता 4थ्या क्रमांकावर गुंतवणुकीच्या संदर्भात गेलेला आहे. आपण पाहतोय की आपल्यापेक्षा पुढे साऊथची सगळी राज्य पुढे गेलेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये, आणि आपण 4थ्या नंबरवर 5व्या नंबरवर फेकलो. किती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री छाती ठोकून सांगितले तरी राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. हिंजेवाडीमधला IT प्रकल्प बाहेर गेला आहे. राग मात्र आम्ही सरपंचावर काढतोय. सरपंच त्याला दोषी कसा असेल? ट्रॅफिकमध्ये जेवढा ट्रॅफिकचा तिकडे प्रॉब्लेम आहे, 2-2 तास ट्रॅफिकमध्ये लोक अडकतात.
आणि त्यामुळे तो प्रोजेक्ट बाहेर जात असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर त्या IT पार्कपर्यंत कोणी उभं करायचं? सरकारने करायचं की सरपंचांनी करायचं? म्हणून मला वाटतं एकमेकावर ढकलाढकली करणारे हे सरकार आहे. जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. मलिदा खायला मात्र सगळे मिळून खातात, पण राज्य चालवताना किंवा लोकांची कामं करताना यांना एकामेकावर ढकलून हे राज्य चालवलं जात आहे. असं एक बेजबाबदार सरकार म्हणून महाराष्ट्रात या सरकारची आता ओळख झालेली आहे. आपण बघतोय की आज खरं तर ज्या पद्धतीने प्रो गोविंदा फॅक्टरीचा एक वाद समोर आलेला आहे, त्यामध्ये प्रो गोविंदामध्ये जय जवान पथकाला स्थान मिळालेलं नाही. खरं तर ज्या पद्धतीचा आरोप या पथकाकडनं केला जातोय की ज्यावेळेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळेला त्यांनी हंडी उभारलेली होती, प्रत्यक्ष केलं होतं आणि त्याचबरोबर मीरा रोडच्या मोर्चामध्ये सुद्धा त्यांनी गोविंदा पथक उभं केलं होतं. या अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातल्या सणांमध्ये महाराष्ट्रातल्या मुंबईच्या अतिशय महत्वाच्या मंडळाला नाकारलं जातं. ना असं आहे की मंडळाला का नाकारलं जात आहे, तर याचं मूळ कारण असं आहे की गोविंदामधून जे काही मराठी माणसाच्या एकत्रितपणाची जी काही गाठ बांधली गेली अलीकडे आणि संपूर्ण मराठी अनिल परब भेटत असतील, त्यांच्याकडे काय अतिरिक्त माहिती असतील. अंजली दमाणे यांनी सांगितलं की 1 नाही 3 बार आहेत, पुन्हा 2 बार आहे. तर ते आता त्यांचा शोध सुरू आहे. त्यातून वस्तुस्थिती काय ते मांडतील, पण किमान असं आहे की आपण राज्याच्या जबाबदार पदावर आहोत, संविधानिक पदावर आहोत. तर आपल्या कुटुंबाच्या केवळ कुटुंबातल्या अशी बार कुटुंबाच्या नावाने असू नये. ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली त्यावेळेस ते लायसन्स दुसऱ्याच्या नावाने बदलवून दिला असता तर बरं झालं असतं, देऊन टाकायला पाहिजे होता. आपण लाडक्या बहिणी म्हणून सांगायचं आणि त्या तरुण पोरींना तिकडे बहिणींना नाचवायसाठी पैसे कमवायचे, हे कुठल्या संस्कृतीत मिळत आहे? हे सरकारमध्ये आहेत की सरकारच्या बाहेर आहेत? अशा प्रकारची एकूण त्यांच्यामध्ये ते सगळं ऐकल्यानंतर चर्चा केल्यानंतर परिस्थिती येते. म्हणून उरगोळी म्हणण्यापेक्षा हे म्हणजे कोल्ड वार आहे आणि हे वार कधी त्याचं रुद्ररूप धारण करेल. पण आता सगळ्यांची मजबुरी आहे, सगळ्यांनाच वाटतं येतं की सत्तेच्या बाहेर सत्तेत टिकून राहायचं आहे. म्हणून अनेकांना मुका मार सहन करावा लागतो आहे. म्हणजे तोंड दाबून मुक्याचा मार असतो ना, तो मुक्याचा मार सध्या 2 पक्ष सहन करत आहेत आणि एक पक्ष मुका मार देतो आहे आणि त्यांच्या तोंडून काही ब्र निघत नाही, ब्र काढू शकत नाही, आवाजही काढू शकत नाही, रडताही येत नाही, आवाजही काढता येत नाही आणि सांगताही येत नाही, दुखता येतं. अशी अवस्था त्यांची आहे. संजय राऊत साहेबांनी आरोप केला असं म्हणणं आहे की राजस्थान त्यांच्या फक्त भाजपमध्ये गेली म्हणून. बघा, एकतर मी सांगितलं की 288 लढवायची भारतीय जनता पक्षाची पुढच्या निवडणुकीतली प्लॅनिंग सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीनं पक्ष फोडणं सुरू आहे, माणसं पळवणं सुरू आहे, आमदारांचे माझे आमदार घेऊन चालले आहेत मोठ्या प्रमाणात, इतर पक्षातील काँग्रेसचे असतील, इतर पक्षातील असतील, तर हे त्यांची तयारी त्यांनी ते केलेली आहे. मग ही कुठे असणार? त्यांना मर्जच करावं लागेल. संजय राऊतांच्या म्हणण्यामध्ये काही प्रमाणात सत्यता आहेच, नाहीतर त्यांना वेगळी चूल मांडावी लागेल, म्हणजे वेगळं लढावं लागेल. वेगळं लढून अस्तित्व काय दाखवणार आहे? कारण आत्ता 2 पक्षांची स्थिती भारतीय जनता पक्षाच्या ताडाखालील मांजरासारखी झालेली आहे. त्यांच्यावरती पाळत ठेवली जाते. मी तर माहिती घेतली नाही, पण आता वस्तुस्थिती जर अशी असेल तर ते दुःखदायक आहे. म्हणजे एखाद्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेत साध्या विषयात पोलीस पाठवायची गरज काय? माझ्याकडे आता अधिकृत माहिती नाही कारण मी घेतलेली नाही, पण हे असेल तर फार दुर्दैवी आहे. हा प्रकार म्हणजे मला वाटतं की पाळत ठेवून किंवा पोलीस पाठवून दबाव तंत्राचा जो काही आहे सत्यता बाहेर येऊन देण्यासाठी, तिथे काय पत्रकार परिषदेमध्ये तलवार आणि बंदुका घेऊन कोणी येणार होते? काय बॉम्ब घेऊन येणार होते काय पाळत ठेवायला? जे आहे ते प्रेस पुढे सगळे ओपनच होतं, हे बोलणार होते आणि प्रेस पुढे लाईव्ह सगळे दाखवणारच होते. त्यामुळे अशा प्रकार करण्याची गरज काय? तर ज्यावेळेस एखादी भीती मनात असते त्यावेळेस अशा चुका आपण होत असतात. ते चुका सरकार करत आहे आणि त्याचे निकाल किंवा त्याचे रिझल्ट पुढे सरकारला भोगावे लागतील. केंद्रामध्ये
सिंधुदुर्गवरील चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सर्वांकडे की ऑपरेशन महादेवमध्ये 3 पाक राष्ट्रवादी आणून आहे. मात्र त्याचबरोबर ते असं म्हणाले की पाक युती जी आहे ती जमीन काँग्रेसच्या काळात गेली. त्याचबरोबर टायगर नेमान जाऊन हे काँग्रेसच्या काळात पडाले आणि विरोधकांना ऑपरेशन सिंधूवर प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही असं केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. डिबेट पूर्ण होऊ द्या. अनेकांचे भाषण आता मी ऐकले नाही, ऐकू द्या. कोण कोणाला सोडलाय तर भारताला माहीत आहे. कोण विमानानं नेऊन सोडलाय, विमान उतरवून दिलाय, त्यामुळे आता ह्यावर काय बोलायचं. पण एक आहे की इकडे सिंदूरची चर्चा विरोधकांनी काढली आणि तिकडे मात्र पहलगामचे अतिरेकी मारले जातात. म्हणजे टायमिंग किती साधला आहे बघा. तुम्ही चर्चा करणार तर आम्ही मारू, नाही केली तर आम्ही मारणारच नाही, मोकाट सोडू, असं म्हणायचं होतं का सरकारला. म्हणजे आत्तापर्यंत इतके दिवस झालेत पहलगामचा विषय येऊन, आणि इतके दिवस झाल्यानंतर जर सरकार त्यांना पकडू शकली नाही आणि ही चर्चा सभागृहात सुरू आहे आणि विरोधक टीका करतायत, विरोधक सत्य मानतायत की ऑपरेशन सिंदूर का थांबवलं, कोणाच्या इशाऱ्यावर थांबवलं, त्याचं उत्तर मिळत नाही. एकदा ते ट्रम्प घसा फाटेपर्यंत सांगतायत 25 वेळा की मीच थांबवलं, आणि हे म्हणतायत की नाही आम्ही पाकिस्तानची विनंती केली म्हणून थांबलं. सत्य काय आहे? पंतप्रधानांनी त्या संदर्भातली भूमिका मांडावी. हे खालच्या लोकांनी म्हणून उपयोग नाही. पंतप्रधानांनी ठोस भूमिका मांडली पाहिजे की नाही, मी हे केलेलं आहे, ट्रम्पची काय अवकात आहे मला थांबवण्याची, दाखवा जरा अवकात. पण ते सगळं गोलमटोल आहे. ते काही दिशाहीन करायचं आणि दिशाभूल करायचं आहे, सगळं तंत्र त्यांना अवगत आहे. त्यातून ते सगळे देशाला गृहीत धरून काम सुरू आहे. आपण जर बघितलं तर मातोश्रीवरती राष्ट्रपती विरोधाकडे भेट आता निवडणुकांसाठी भेट महत्वाची. गणपतीच्या दरम्यान पुन्हा एकदा या भेटी होतील असं पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा मैदानात उतरतोय, कसं बघताय? हे बघा, एक कुटुंब एका विचाराची आणि बाळासाहेबांच्या विचाराची व्यक्ती एकत्र येत असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. ते एकत्र यावीत अशा अनेकांना आम्ही ज्यावेळेस भेटतो त्यांची इच्छा दिसते की कौटुंबिक वाद संपवून एका विचाराने पुढे जात असतील तर त्याला राजकारणाशी कितपत जोडायचा हा त्याचा प्रश्न आहे. पण दोन भाऊ आता मातोश्रीवर इतक्या दिवसांनी राज ठाकरे गेले आणि दोघे भाऊ एकत्र येत आहेत, मराठी माणसासाठी लढण्याची तयारी दर्शवत आहेत, तर आम्हाला आनंद आहे. आम्हाला दुःख होण्याचं काही कारण आहे. पण दुःख कोणाला होत आहे हे सगळे एकत्र येताना ते प्रसार माध्यमातून आलेल्या चर्चेवरून दिसत आहे. आणि त्यासाठी ते दोन भाऊ एकत्र येणार नाहीत अशांचे प्रयत्न काही चालले आहेत. पण आता मी या स्टेजला आत्ता कुठल्याही निष्कर्षापर्यंत येता येत नाही. आता आघाडी आपल्या दोघांच्या भावांचं मनोमिलन हे कुठपर्यंत होत आहे त्यावर मग यावर पुढच्या राजकारणाच्या दिशा ठरतील आणि त्यावेळेस मग आमची भूमिका काय असणार ते आम्ही सांगू. किती त्याला प्रतिसाद मुख्यमंत्री महोदय देतात, कारण शिंदे साहेबांनी सांगून टाकलं योगेशला, मी घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळं आता त्यांच्या पाठीशी ते असल्यानंतर अमित शहा साहेब किंवा मुख्यमंत्री साहेब हे काय निर्णय घेतात, यांचा हात मजबूत आहे की त्यांचा हात मजबूत आहे, तो कोणाच्या हाताने कोणावर मजबूतीचा थाप आहे किंवा डोक्यावर आशीर्वाद आहे हे कळेल. आज आपण त्यावर फार काही बोलण्याची गरज नाही. रोहित पवार म्हणाले की ओरिजिनल पक्षाचा घड्याळाप्रमाणे म्हणाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजितदादाकडे दोन एकच पर्याय आहे, ते भाजपमध्ये आहे. जर तर नाही, आता 2 वर्ष निघून गेलेत, पुन्हा वाट पाहू आता ऑगस्टपर्यंत. पहिल्यांदा असं झालंय ऑगस्ट नंतरच यावर काही होईल, पाहू. आता कोर्टाच्या मनात काय आहे, सुप्रीम कोर्टाच्या काय सांगता येईल. आत्ताच आपण एक पाहिला निर्णय अदानींच्या संदर्भात, कालच झालेला गोरेगावमध्ये म्हाडांच्या जमिनीवर त्यांचा विदाऊट कन्सर्न नसतानाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही खरं तर म्हाडाच्या ॲक्टमध्ये जी काही प्रोव्हिजन आहे ती असं आहे की त्यांच्या विदाऊट कन्सेंटनी त्यांना रिडेव्हलपमेंट करता येणार नाही. 145 एकर जागा अदानी ग्रुपला दिली रिडेव्हलपमेंटसाठी, सुप्रीम कोर्टात जाऊन जिंकले ते आणि यांना बरोबर सोडलं. तर आता 145 एकरमध्ये अदानींना मिळणार आहे
फायदा किती होणार आहे बघा. 3चा FSI धरला तरी 1,90,00,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम अदानी करणार आणि 4 लाख स्क्वेअर फीट फक्त माडाला देणार आणि 6 लाख स्क्वेअर फीट फक्त तिथल्या टेनंट जे आहेत त्यांना देणार. म्हणजे 10 लाख, फक्त 10 लाख स्क्वेअर फीट त्या माडा आणि अदानी, माडा आणि डेव्हलपर यांना देणार. आणि अदानीला किती मिळणार? 1,80,00,000 स्क्वेअर फीट, म्हणजे 1,70,000 स्क्वेअर फीट त्याला विकायला मिळणार. त्यातून ते जवळपास 2.25 लाख कोटी रुपये मिळवतील. मला हे कळतच नाही, सगळ्याच ठिकाणी अदानी का लागतो सरकारला? म्हणजे अदानी का लागत आहे? तर अदानी एवढा दानी कधीपासून झाला की अदानी लागतोय?